हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो आय-टीमध्ये काम करत असताना ॲज अ डेव्हलपर, ॲज अ टेस्टर, ॲज अ DevOps इंजिनियर किंवा क्लाउड इंजिनियर आपल्याला कधी ना कधीतरी डॉकर यूज करावा लागतो. कधी-कधी व्हर्चुअल मशीन यूज करावी लागते आणि त्या सिच्युएशनमध्ये डॉकरमध्ये एखादा सॉफ्टवेअर कसा इन्स्टॉल करायचा किंवा ॲज अ कंटेनर म्हणून एखादा टूल ज्यावेळेस यूज करायचा त्यावेळेस तो आपण कसा यूज करतो किंवा जर व्हर्चुअल मशीनमध्ये आपल्याला काम करायची अपॉर्च्युनिटी मिळाली, तर त्या केसमध्ये व्हर्चुअल मशीनमध्ये एखादा सॉफ्टवेअर कसा इन्स्टॉल करायचा, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो डॉकर वर्सेस व्हर्चुअल मशीन हा डिफरन्स जर तुम्हाला कंप्लीटली अंडरस्टँड करून घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो विदाऊट फर्दर अड्यू, लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. ऑलराइट. सो डॉकरमध्ये आणि व्हर्चुअल मशीनमध्ये डिफरन्स काय असतो आणि त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स कशा वेगळ्या होतात, ह्याचं एक्झाम्पल बघण्यासाठी आपण MySQL नावाचा एक टूल घेणार आहोत. ज्यांना पण माहिती नाही की MySQL काय आहे, तर MySQL हा एक डेटाबेस आहे. ओपन सोर्स डेटाबेस आहे आणि त्याचे वेगळे-वेगळे व्हर्जन्स देखील अवेलेबल आहेत. ठीक आहे. सो आपल्या केसमध्ये आपण MySQL डेटाबेस डॉकरवरती पण इन्स्टॉल करणार आहोत आणि सेम आपण व्हर्चुअल मशीनमध्ये देखील इन्स्टॉल करणार आहोत. सो दॅट आपल्याला डॉकरमध्ये इन्स्टॉलेशन करताना कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत आणि व्हर्चुअल मशीनमध्ये इन्स्टॉल करताना कोणत्या स्टेप फॉलो करायच्या आहेत, हे देखील क्लिअर होऊन जाईल. सो डॉकरच्या सीरीजमध्ये आपण आतापर्यंत एक इमेज म्हणजे काय असते हे अंडरस्टँड केलेलं आहे, की एक इमेज म्हणजे एक स्टॅटिक कंटेंट असतो किंवा स्टॅटिक डेटा असतो एखाद्या ॲप्लिकेशनचा आणि त्या इमेजपासून आपण कंटेनर बनवतो, म्हणजेच आपण ती ॲप्लिकेशन ॲक्चुअल रनिंग मोडमध्ये आणतो. सो आपण देखील सेमच करणार आहोत. आपण MySQL नावाची एक इमेज पहिला पुल करू आणि ती पुल करून झाल्यानंतर आपण त्याला ॲज अ कंटेनर म्हणून डॉकरच्या आतमध्ये रन करणार आहोत. सो माझ्या सिस्टममध्ये देखील डॉकर हा टूल मी सध्या इन्स्टॉल करून ठेवलेला आहे. आता मी कमांड लाईनवर जातो आणि ह्या कमांड लाईनवरती पहिला आपण डॉकरमध्ये कोणते कंटेनर्स रनिंग आहेत का आणि त्याच्यासोबत डॉकरमध्ये कोणत्या इमेजेस रनिंग आहेत किंवा इमेजेस ऑलरेडी अवेलेबल आहेत ते बघूया. सो डॉकरमध्ये जर आपल्याला कोणते कंटेनर्स रनिंग मोडमध्ये आहेत हे बघण्यासाठी कमांड आहे docker ps-a. ह्या केसमध्ये आपल्याला कंटेनर आयडी, इमेज, कमांड, क्रिएटेड, स्टेटस आणि बाकी सगळ्या इन्फॉर्मेशन एका पर्टिक्युलर कंटेनरच्या मिळून जातात. सो ह्या स्टेजला आपल्याला इकडे दिसतंय की कोणताही एकही कंटेनर इकडे रनिंग नाहीये. सिमिलरली जर मला डॉकर इमेजेस बघायच्या आहेत, सो डॉकर इमेजेस ही एक कमांड आहे. ह्याच्यामध्ये देखील यू वुड ऑब्झर्व्ह की इथे एकही इमेज माझ्याकडे अवेलेबल नाहीये. आता ऑलरेडी मी ह्याची एक कमांड लिहिलेली आहे. ती कमांड जस्ट मी इकडे कॉपी पेस्ट करतोय. सो माझी कमांड जी आहे ती ही आहे. आय विल पेस्ट ओव्हर हिअर आणि पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इकडे डॉकर रन नावाची एक कमांड दिसेल. ती आपण डिटॅच मोडमध्ये चालू करतोय. दॅट मीन्स माझा जो डॉकर कंटेनर असेल तो बॅकग्राऊंडमध्ये चालेल. त्याच्यानंतर मी ह्या कंटेनरला एक नाव देतो MySQL लोकल म्हणून. त्याच्यानंतर मी इकडे पोर्ट नंबर मेन्शन करतोय. जो लेफ्ट हँड साइडचा पोर्ट नंबर असतो तो आपल्या सिस्टमचा पोर्ट नंबर असतो. जो राइट हँड साइडचा पोर्ट नंबर असतो तो डॉकर कंटेनरचा पोर्ट नंबर असतो. आणि त्याच्याबरोबर आपण इकडे काही एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्स मेन्शन केलेले आहेत, की ज्यावेळेस पण आपण एखादा डेटाबेस इन्स्टॉल करतो त्यावेळेस आपण डिफरंट एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल देऊ शकतो आणि जो पण डेटाबेस आपण यूज करतोय त्याच्या ज्या डिफॉल्ट प्रॉपर्टीज आहेत त्या आपण ओव्हरराईड करू शकतो युजिंग दीज एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्स. सो इकडे MySQL रूट पासवर्ड मी रूट 123 म्हणून टाकलेला आहे. MySQL डेटाबेस MyAppDB, MySQL युजर ॲप युजर म्हणून टाकलेला आहे. त्याच्यानंतर पासवर्ड देखील मी ॲप पास 123 असा काही दिलेला आहे आणि त्याच्यासोबत मी इकडे व्हॉल्यूम दिलेला आहे MySQL डेटा ह्या फोल्डरचा आणि शेवटी मी MySQLच्या इमेजचं नाव दिलेलं आहे विच इज 8.0. दॅट मीन्स MySQLचं 8.0 ही इमेज पहिला डाउनलोड होईल आणि ती ॲज अ कंटेनर म्हणून रन होईल आणि त्या कंटेनरचं नाव असेल MySQL लोकल. आता ज्यांना पण ही डॉकर रनची कमांड कंप्लीटली अंडरस्टँड नाही झालेली आहे, ह्या गोष्टी आपण डॉकरच्या सीरीजमध्ये कंप्लीटली कव्हर करणार आहोत. ठीक आहे. सो लेट्स रन दिस आणि रन केल्यानंतर बघूया काय होतं. सो इथे पहिला तर मला डॉकर सांगतोय की अनेबल टू फाइंड इमेज लोकली. जर माझी इमेज इकडे ऑलरेडी अवेलेबल असती तर हा वाला पोर्शन स्किप झाला असता, कारण ऑलरेडी ती इमेज माझ्या लोकल सिस्टममध्ये अवेलेबल आहे आणि तीच इमेज यूज करून डॉकरने एक नवीन कंटेनर स्पिन केला असता. बट तसं न होता ह्याने डॉकर हबवरून लायब्ररी MySQL ही एक इमेज कंप्लीटली डाउनलोड केली. इकडे तुम्ही बघाल डाउनलोडेड न्यूअर इमेज फॉर MySQL 8.0. सो दॅट मीन्स पहिला माझ्या डॉकरने डॉकर हबवरून एक नवीन इमेज डाउनलोड केली आणि त्याचा एक कंटेनर रन केला. आता हा कंटेनर रन झालाय की नाही ते बघण्यासाठी अगेन docker ps-a ही कमांड रन केली. इकडे
ओके, थोडंसं आपण क्लिअर करूया आणि पुन्हा ती कमांड रन करूया. सो इकडे तुम्ही बघाल की कंटेनरचा आयडी एक आहे. त्याच्यानंतर इमेज कोणती यूज झाली ह्या कंटेनरसाठी, त्याच्या आतमध्ये कमांड कोणती यूज केले, कधी क्रिएट केले, स्टेटस काय आहे आणि पोर्ट नंबर कोणता यूज केलेला आहे, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्याला इकडे बघायला मिळतील. आणि त्याच्यासोबत जे आपण कंटेनरचं इकडे नाव दिलेलं ते देखील इकडे आलेलं आहे. ह्याच्यासोबत जर मी डॉकर इमेजेस ही जर कमांड रन केली, देन यू वुड ऑब्झर्व की जी इमेज आपण तिकडे मेन्शन केलेली ती इकडे डाउनलोड देखील झालेली आहे आणि इट इज ऑफ 1.08 GB, जी माझ्या डिस्कवरती म्हणजे इन्स्टॉल केल्यानंतर त्याने 1.08 GB एवढी स्पेस घेतलेली आहे आणि ॲक्च्युअली माझ्या इमेजची साईज होती 243 MB. सो दॅट मीन्स ज्यावेळेस मी त्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करतो त्यावेळेस माझी ही साईज असणार आणि इन्स्टॉल केल्यानंतर माझी ही साईज बनेल. सो अशा रीतीने इकडे आपण सक्सेसफुली एक डॉकर कंटेनर इकडे स्पिन केलेला आहे. आता व्हेरीफाय करण्यासाठी की हा डॉकर कंटेनर माझा प्रॉपरली चालतोय की नाही, त्याच्यासाठी आपण डीबीवर हा सॉफ्टवेअर वापरणार आहोत. तो काय करतो की कोणताही डेटाबेस असेल त्या डेटाबेसला कनेक्ट करून व्हेरीफाय आपण करू शकतो की माझा डेटाबेस प्रॉपरली चालतोय की नाही. सो लेट मी ओपन अप डीबीवर. ऑलराईट. सो डीबीवर नावाचा हा टूल मी इकडे ओपन केलेला आहे, ज्याच्यामध्ये जाऊन मी माझ्या MySQL डेटाबेससोबत कनेक्ट करू शकतो आणि व्हेरीफाय करू शकतो की जे माझं इन्स्टॉलेशन झालेलं आहे ते माझं प्रॉपरली झालेलं आहे की नाही. सो आता जी कॉन्फिगरेशन आपण इकडे दिलेली डॉकर रन ही कमांड रन करताना ती आहे की रूट पासवर्ड दिलेला, डेटाबेसचं नाव होतं युजर अँड पासवर्ड. ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला आता ह्या टूलमध्ये लागणार आहे. तर इकडे मी न्यू डेटाबेस कनेक्शनवर क्लिक करतो. मला MySQL हा डेटाबेस हवा आहे. सो MySQLवर क्लिक केलं, नेक्स्टवरती क्लिक करतो. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इकडे आपल्याला सर्व्हर होस्ट टाकायचा. सध्या हा जो डेटाबेस आहे तो माझ्या लोकल होस्टवरती रन करतोय अँड दॅट टू ऑन 3306 ह्या पोर्ट नंबरवरती. आणि जो माझा युजर नेम आणि पासवर्ड आहे तो हा आहे की ॲप युजर, हा माझा युजर नेम आहे. आय विल कॉपी दिस, लेट्स पेस्ट ओव्हर हिअर आणि हा माझा पासवर्ड आहे. पासवर्ड कॉपी करूया अँड लेट्स पुट इट ओव्हर हिअर. त्याच्यानंतर फिनिशवरती क्लिक करण्याच्या आधी इट इज ऑलवेज अ बेटर अप्रोच की आपण पहिला तो टेस्ट करून घ्यायचा. सो इकडे टेस्ट कनेक्शन म्हणून आहे, इकडे कनेक्टेड म्हणून आलेला आहे. दॅट मीन्स आपण जो MySQLचा कंटेनर क्रिएट केलेला आहे किंवा MySQL डॉकरमध्ये रन केलेला आहे तो आता सक्सेसफुली रनिंग मोडमध्ये आहे. क्लिक ऑन ओके आणि फिनिशवरती क्लिक करतो. फिनिशवरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्ही बघाल की लोकली माझा एक डेटाबेस क्रिएट झालेला आहे आणि हा डेटाबेस जो होता तो हा आहे MyAppDB म्हणून. सो अगेन ह्याच्यामध्ये गेलो की आपल्याला जेवढे पण टेबल जर असते आपल्या डेटाबेसमध्ये तर इकडे दिसले असते. व्ह्यूज वगैरे जर काही असते तर इकडे दिसले असते. सो आतापर्यंत आपण MySQL नावाचा डेटाबेस डॉकरमध्ये सक्सेसफुली रन केलेला आहे. आता सिमिलरली आपण व्हर्च्युअल मशीन एक क्रिएट करूया. आता ही व्हर्च्युअल मशीन काय असते, कशी क्रिएट करायची त्याच्या स्टेप्स आपण बघू आणि त्याच्यानंतर मग आपण त्या व्हर्च्युअल मशीनमध्ये किंवा त्या सिस्टममध्ये अगेन MySQL इन्स्टॉल करायचा ट्राय करूया. ओके, सो व्हर्च्युअल मशीन क्रिएट करण्यासाठी मी UTM नावाचा एक टूल यूज करतोय. इकडे मी ॲडवरती क्लिक करून लिनक्स नावाची एक ऑपरेटिंग सिस्टम सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर जी पण माझी ISO फाईल असेल माझ्या सिस्टमसाठी. आता इकडे माझी जी सिस्टम आहे ती ARM बेस्ड आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही बघाल इकडे ARM बेस्ड ISO इमेज मी यूज करतोय आणि ती इमेज यूज करून मी माझं इन्स्टॉलेशन पुढे कंटिन्यू करणार आहे. सो इकडे मी कंटिन्यूवरती क्लिक करतोय. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर मग आपल्याला तिकडे मेमरी मेन्शन करावी लागते की ह्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी किती मेमरी लागणार आहे. सो मेमरी मेन्शन करून आय विल गो अहेड आणि इकडे स्टोरेजवरती मला जेवढा स्टोरेज पाहिजे तेवढा मी दिला. अगेन लेट्स मूव्ह अहेड आणि पुढे कंटिन्यूवरती क्लिक करूया. इकडे सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करेन. जे नाव द्यायचं असेल ते नाव मी इकडे मेन्शन करेन अँड आय विल क्लिक ऑन सेव्ह. आता याच्यानंतर पुन्हा एकदा आपण इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करून घ्यायची की जी पण इन्फॉर्मेशन आपण दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन माझी प्रॉपरली तिकडे आहे की नाही. इकडे तुम्ही बघाल की हायपरवायझर हा टूल आपण इकडे यूज करतो. हायपरवायझर प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टममध्ये अवेलेबल असतो. विंडोजमध्ये किंवा मॅकमध्ये सगळ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये अवेलेबल असतो, जेणेकरून आपण आपल्या ऑपरेटिंग सिस्टमवरती डिफरंट व्हर्च्युअल मशीन्स क्रिएट करू शकतो. व्हर्च्युअल मशीन्स म्हणजे एक कम्प्लिटली फुल ब्लोन ऑपरेटिंग सिस्टम. जे आपण व्हर्च्युअल मशीन EC2 इन्स्टन्स वगैरे बघतो त्याच्यामध्ये फक्त आपल्याला कमांड लाईन मिळतं, बट ह्या केसमध्ये आपल्याला फुल ब्लोन ऑपरेटिंग सिस्टम विथ प्रॉपर GUI बघायला मिळणार आहे. सो आता आपल्या इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स चालू होणार आहेत. इकडे आपण बूट फ्रॉम नेक्स्ट व्हॉल्यूम आणि ट्राय ऑर इन्स्टॉल असा काही ऑप्शन होता. सो आय सिलेक्टेड दी फर्स्ट ऑप्शन.
तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आणि हे इन्स्टॉलेशन चालू झाल्यानंतर आपल्याला डिफरंट इनपुट्स द्यावे लागतात, की मला माझ्या सिस्टमचं नाव काय टाकायचं आहे किंवा त्याच्यामध्ये पासवर्ड कोणता द्यायचा, युजर नेम कोणता द्यायचा, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाईड करू शकतो ड्युरिंग द इन्स्टॉलेशन ऑफ दिस पर्टिक्युलर व्हर्च्युअल मशीन. सो ही कंप्लीट प्रोसेस मी फास्ट फॉरवर्ड करतो आणि फास्ट फॉरवर्ड करून एक नवीन VM क्रिएट झाल्यानंतर वी विल इन्स्टॉल MySQL ऑन दिस पर्टिक्युलर सिस्टम. ऑलराइट. सो माझी व्हर्च्युअल मशीन आता रेडी आहे. इकडे मी काय केलं, की माझी ऑपरेटिंग सिस्टम मॅक आहे. बट ह्या मॅक ऑपरेटिंग सिस्टममध्ये Ubuntu नावाची एक ऑपरेटिंग सिस्टम मी इन्स्टॉल केलेली आहे. आणि ज्यांनी पण कंटेनर म्हणजे काय असतं हा व्हिडिओ बघितला नसेल, त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये मी व्हर्च्युअल मशीन्स एक्झॅक्टली काय असतात ते कंप्लीटली एक्सप्लेन केलेलं आहे. सो इकडे आपण लॉग इन करूया. 1, 2, 3, 4 हा माझा पासवर्ड आहे. पासवर्ड टाकल्यानंतर यू वुड सी की एक कंप्लीटली डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला इकडे बघायला मिळते. सो ही माझी ऑपरेटिंग सिस्टम उबुंटूची आहे, विच इज रनिंग इनसाइड अ व्हर्च्युअल मशीन ऑन माय मॅकबुक. ठीक आहे. सो आता ह्या ऑपरेटिंग सिस्टमवरती आपण MySQL इन्स्टॉल करूया. सो MySQL इन्स्टॉल करण्यासाठी लेट्स गो टू टर्मिनल ओपन करूया आणि अगेन ह्याच्यासाठी देखील मी काही कमांड ऑलरेडी इकडे प्रिपेअर केलेले आहेत. सो फर्स्ट आपण ट्राय करू की ह्या ऑपरेटिंग सिस्टमवरती जे व्हर्जन आपण डॉकर कंटेनरच्या आतमध्ये इन्स्टॉल केलेलं विच इज 8.0 सेम व्हर्जन इकडे पण इन्स्टॉल होतंय का ते ट्राय करूया. ओके. सो पहिला तर आपण एक कमांड रन करूया ज्याच्यामध्ये आपण wget ही कमांड यूज करून एक .deb फाईल डाउनलोड करणार आहोत ऑफ व्हर्जन 8.29. सो इकडे मी डाउनलोड करतो. डाउनलोड करून झाल्यानंतर जर मी इकडे ls केलं, ls केल्यानंतर तुम्हाला इकडे MySQLचं 8 व्हर्जन इकडे दिसेल. त्याच्यानंतर ही डेब फाईल यूज करून आपल्याला ह्याचं इन्स्टॉलेशन करावं लागेल. त्याच्यासाठी माझ्याकडे कमांड आहे dpkgची. सो आय विल पेस्ट दॅट ॲज वेल. sudo dpkg -i आणि आपण इकडे त्या डेब फाईलचं नाव दिलेलं आहे. सो आय विल अगेन एंटर केल्यानंतर पासवर्डसाठी विचारतोय 1, 2, 3, 4. अगेन आय विल प्रेस एंटर. एंटर करून झाल्यानंतर आपल्याला पुढची कमांड इकडे रन करावी लागेल. सो आपली पुढची जी कमांड आहे ती आहे sudo apt get update. sudo apt get अपडेट ही कमांड आहे ज्याच्यामध्ये सिस्टम रिलेटेड जेवढे पण अपडेट्स वगैरे असतील त्या सगळ्या गोष्टी इकडे होतील. आणि त्याच्यानंतर शेवटची जी माझी कमांड आहे दॅट इज इन्स्टॉल MySQL. सो इकडे जर मी पेस्ट केली ती कमांड, सो इकडे जर मी ती कमांड पेस्ट केली की इन्स्टॉलेशन चालू होईल. सो लेट्स वेट फॉर सम टाइम आणि बघूया की आपलं इन्स्टॉलेशन प्रॉपरली होतंय का. ऑलराइट. सो इकडे माझं इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं आहे. आता हे जे इन्स्टॉलेशन आपण इकडे केलेलं आहे, ते माझ्या डायरेक्टली ऑपरेटिंग सिस्टमवरती इन्स्टॉलेशन झालेलं आहे. दॅट मीन्स माझ्या ऑपरेटिंग सिस्टमचा जो पोर्ट नंबर आहे 3306 तोच ऑक्युपाय करणार आहे हा पर्टिक्युलर टूल. जसं नॉर्मली आपण विंडोजमध्ये एखादा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो EXE फाईलचा आणि ती EXE फाईल आपण इन्स्टॉल करतो डायरेक्टली सिस्टमवरती. सिमिलरली ह्या व्हर्च्युअल मशीनमध्ये देखील आपण सेम गोष्ट केलेली आहे की डायरेक्टली त्या ऑपरेटिंग सिस्टमवरच आपण हा पर्टिक्युलर टूल किंवा हा पर्टिक्युलर सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे पुढची जी कमांड आहे ती आपल्याला व्हेरीफाय करावी लागेल की MySQL आपला इन्स्टॉल झालेला आहे की नाही. सो त्याच्यासाठी माझ्याकडे कमांड आहे MySQL -version. सो इकडे तुम्ही बघाल की MySQL व्हर्जन 8.045 हे व्हर्जन ह्या पर्टिक्युलर ऑपरेटिंग सिस्टमवरती आता इन्स्टॉल झालेलं आहे. आता हे इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपण व्हर्जन पण व्हेरीफाय केलं. व्हर्जन व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला ह्या पर्टिक्युलर MySQL डेटाबेसचा एक्सटर्नल ॲक्सेस इनेबल करावा लागतो. सो त्याच्यासाठी देखील आपल्याला काही कमांड्स आणि काही चेंजेस करावे लागतील. सो अगेन आय विल पेस्ट वन कमांड sudo nano हा एडिटर आहे आणि आपण MySQL DE ही कॉन्फिगरेशन फाईल चेंज करणार आहोत. सो लेट्स डू दिस. आणि इकडे जो बाइंड ॲड्रेस आहे तो 127.0.0.1 आहे. त्याला आपल्याला 0.0.0.0 असं काही करावं लागेल. सो लेट्स चेंज दॅट. इकडे आपण करूया 0.0.0.0. दॅट मीन्स कुठूनही मी हा पर्टिक्युलर MySQLच्या इन्स्टन्सला ॲक्सेस करू शकतो. अगेन लेट्स सेव्ह दिस. आय विल से येस आणि एंटर. सो आता आपण कॉन्फिगरेशन फाईल तर चेंज केली. आता आपल्याला MySQLचा इन्स्टन्स रिस्टार्ट पण करावा लागेल. कारण काहीही कॉन्फिगरेशन चेंज केल्यानंतर आपल्याला जो पण टूल आपण आपल्या सिस्टममध्ये किंवा व्हर्च्युअल मशीनमध्ये इन्स्टॉल केलाय त्याला रिस्टार्ट देखील करावा लागतो. सो लेट्स डू दॅट. कॉपी माय कमांड इकडे पेस्ट करतोय.
इकडे माझा MySQL आता रिस्टार्ट झालेला आहे. त्याच्यानंतर डॉकरच्या इन्स्टॉलेशनच्या टाईमला जी कमांड आपण रन केलेली ह्याच्यामध्ये आपण रूट पासवर्ड, त्याच्यानंतर डेटाबेस, युजर नेम आणि पासवर्ड ह्या सगळ्या गोष्टी सेटअप केलेल्या. सिमिलरली ह्या पर्टिक्युलर MySQLमध्ये देखील आपल्याला त्या गोष्टी सेटअप कराव्या लागतील. सो लेट्स डू दॅट. सो अगेन आय विल कॉपी माय कमांड आणि पेस्ट करतो. इकडे मी MySQLचा रूट ॲक्सेस घेतोय. सो आय विल एंटर 1 2 3 4 आणि ही कमांड रन करून झाल्यानंतर मी आता MySQLच्या आतमध्ये आहे, की MySQL ह्या टूलच्या कमांड लाईन युटिलिटीमध्ये मी आता एंटर केलेलं आहे. सो आता इकडे आपण आपला युजर आणि बाकीचा सगळा सेटअप करूया. सो अगेन एक पहिला डेटाबेस क्रिएट करूया. त्याच्यासाठी आपल्याकडे कमांड ही आहे, क्रिएट डेटाबेस. त्याच्यानंतर युजर क्रिएट करूया. युजर क्रिएशनसाठी आपल्याकडे ही कमांड आहे, युजर पण झाला. त्याच्यानंतर ग्रांट प्रिव्हिलेजेस म्हणून आहे. सो आपण त्याचे प्रिव्हिलेजेस पण चेंज करतोय आणि त्याच्यानंतर फ्लश प्रिव्हिलेजेस ही एक कमांड आहे, ती पण आपल्याला रन करावी लागते. सो ह्या सगळ्या कमांड रन झाल्यानंतर अगेन आपल्याला एक्झिट करावं लागेल. एक्झिट करून पुन्हा एकदा MySQL रिस्टार्ट करायचा. रिस्टार्ट करून झाल्यानंतर वी विल ट्राय टू कनेक्ट टू दिस इन्स्टन्स फ्रॉम आउटसाइड. ऑलराईट. सो अगेन सिमिलरली जसं डॉकरच्या केसमध्ये आपण dbeaver यूज करून त्याला बाहेरून कनेक्ट केलेलं. सिमिलरली ह्या व्हर्च्युअल मशीनचा IP ॲड्रेस पहिला आपल्याला माहीत करून घ्यावा लागेल. सो त्याच्यासाठी आय विल क्लिअर दिस आणि IP-A ही कमांड रन करतो. यू वुड सी 192.168.64.8 हा माझा ह्या पर्टिक्युलर मशीनचा IP ॲड्रेस आहे. सो आय विल कॉपी दिस आणि आपण dbeaver ओपन करूया. याच्यामध्ये जाऊन अगेन क्रिएट अ न्यू कनेक्शन. न्यू कनेक्शनमध्ये MySQLमध्ये लोकल होस्टच्या जागी त्या पर्टिक्युलर व्हर्च्युअल मशीनचा IP ॲड्रेस देतो आणि त्याच्यानंतर आपला जो युजर होता तो इकडे कॉपी करूया ॲज अ युजर नेम आणि जो पासवर्ड आपण इकडे बनवलेला किंवा पासवर्ड आपण जो या युजरला दिलेला तो इकडे मी टाकतो आणि देन अगेन टेस्ट केल्यानंतर इकडे आपलं कनेक्शन सक्सेसफुली इस्टॅब्लिश झालेलं आहे. सो आय विल क्लिक ऑन ओके अँड देन लेट्स क्लिक ऑन फिनिश आणि फिनिश केल्यानंतर अगेन जर मी इकडे गेलो तर डेटाबेसमध्ये MyAppDB जो आपण इकडे प्रिव्हियसली क्रिएट केलेला आपल्या व्हर्च्युअल मशीनमध्ये MySQLच्या आतमध्ये जाऊन तो डेटाबेस आपल्याला इकडे dbeaverमध्ये देखील दिसतोय. सो दोघांमधला जो डिफरन्स होता की MySQL ज्यावेळेस मी डॉकर कंटेनरच्या आतमध्ये रन करायला गेलो, म्हणजेच ज्यावेळेस मी डॉकर कंटेनरच्या आतमध्ये ज्यावेळेस मी तो इन्स्टॉल केला त्यावेळेस मला जास्त काही कॉन्फिगरेशन करायची गरज पडली नाही. इट वॉज अ प्रेटी स्ट्रेट फॉरवर्ड आणि सिम्पल इन्स्टॉलेशन जे आपण आता बघितलं की एक कमांड रन केली डॉकर रन नावाची आणि माझं MySQL आरामात इन्स्टॉल पण झालं. बट सिमिलरली ज्यावेळेस मी माझ्या एखाद्या ऑपरेटिंग सिस्टमवरती किंवा एखाद्या व्हर्च्युअल मशीनवरती ते इन्स्टॉलेशन करायला गेलो सो टूलच्या इन्स्टॉलेशन सोबत मला त्याच्या ॲडिशनल कॉन्फिगरेशन पण कराव्या लागल्या. सो हाच डिफरन्स आहे की डॉकर ॲज अ टूल ज्यावेळेस आपण यूज करतोय आणि त्याच्या आतमध्ये आपण वेगळे टूल्स किंवा फ्रेमवर्क इन्स्टॉल करायला जातो त्यावेळेस ते इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स खूप इझी होऊन जातात ॲज कम्पेअर्ड टू व्हर्च्युअल मशीन. अँड अगेन पोर्ट नंबरची जर गोष्ट केली तर ह्या केसमध्ये मला जो पाहिजे तो पोर्ट नंबर मी देऊ शकतो आणि इकडे जो डिफॉल्ट पोर्ट नंबर असतो तोच आधी यूज होतो, त्याच्यानंतर आपण तो पोर्ट नंबर चेंज करू शकतो विथ दी ॲडिशनल कॉन्फिगरेशन. सो हाच डिफरन्स आहे की आपण डॉकरमध्ये कसा टूल इन्स्टॉल करतो आणि व्हर्च्युअल मशीनमध्ये टूल कसा इन्स्टॉल करतो. आता हे सिमिलर कॉन्फिगरेशन ज्यावेळेस आपल्याला एखादी ॲप्लिकेशन रन करायची आहे किंवा कस्टम इमेज जे आपण बनवले, फॉर एक्झाम्पल जर मी जावाची ॲप्लिकेशन बनवली किंवा पायथनची ॲप्लिकेशन बनवली तर सेम गोष्ट मला करायची आहे की त्याची डॉकर इमेज बनवायची आहे आणि त्याच्यानंतर अगेन मी डॉकर पुल ही कमांड रन करेल आणि व्हर्च्युअल मशीनवर देखील सेम कमांड होईल की तिकडे जाऊन मला त्याची जार फाईल क्रिएट करावी लागेल, त्याच्या आतमध्ये जावा इन्स्टॉल करावा लागेल आणि त्याच्यासोबत अजून थोड्याफार कॉन्फिगरेशन असेल त्या कॉन्फिगरेशन झाल्यानंतरच म्हणजेच एक एन्व्हायरमेंट क्रिएट झाल्यानंतरच आपण ती पर्टिक्युलर ॲप्लिकेशन इकडे रन करू शकतो. बट डॉकरच्या केसमध्ये आपल्याला त्या गोष्टी खूप इझी होऊन जातात बिकॉज डॉकर आपल्याला एक आयसोलेटेड एन्व्हायरमेंट विथ अ कपल ऑफ कमांड्स इझिली क्रिएट करून देतो. सो आय होप की तुम्हाला आता डॉकरमध्ये एखादा टूल कसा यूज करायचा आहे किंवा व्हर्च्युअल मशीनमध्ये ज्यावेळेस आपण इन्स्टॉलेशन करायला जातो त्यावेळेस किती स्टेप्स कराव्या लागतात ह्याचा थोडासा अंदाज आला असेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे जे पण कलिग्स किंवा फ्रेंड्स ज्यांना डॉकर आणि व्हर्च्युअल मशीनमध्ये कन्फ्युजन आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुमचे काही डाऊट्स आहेत, क्वेरीज आहेत किंवा जर रिक्वेस्ट असतील तर मेक शुअर यू आर पुटिंग इट इन द कमेंट सेक्शन बिलो. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.